नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा इनिशिएटिव्ह प्रकल्पामध्ये. तर आपण कालपासून सुरुवात केली होती व्याकरणाला. आज त्याच्या पुढचा आपण सुरुवात करणार आहे. तर बघा मित्रांनो, व्याकरण या शब्दाचा उत्पत्ती कशी झाली, म्हणजे व्याकरणाची उत्पत्ती कशी झाली, तर व्याकरण या शब्दाची उत्पत्ती कशी झाली किंवा व्याकरणाची उत्पत्ती कशी झाली. व्ही प्लस आ प्लस प्रकरण हा शब्द उपसर्ग व धातू पासून म्हणलाय. धातू म्हणजे मूळ, बरोबर. भाषेचा व्यवहार व्यवस्थित व्हावा यासाठी, भाषेचा व्यवहार व्यवस्थित होण्यासाठी व्याकरण तयार असतं. यासाठी मराठींची अंगभूत नियम. व्याकरण काय असतं असं समजा, व्याकरण म्हणजे एक नियम आहे. तर अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजे काय, भाषेचे व्याकरण. व्याकरण हे प्रत्येक भाषेचं असतं, कारण व्याकरण म्हणजेच नियम आणि भाषा ही नियमावर आधारित असते. त्यासाठी मराठी भाषेचं सुद्धा व्याकरण आहे. बघा, व्याकरण म्हणजे भाषेचं स्पष्टीकरण देणारे शास्त्र. व्याकरण म्हणजे काय, भाषेचं स्पष्टीकरण देणारे शास्त्र आहे. भाषेचा व्यवहार ज्या नियमाने ठरविले जातात, भाषेचा व्यवहार ज्या नियमाने ठरवले जातात, नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. असं कोण म्हटलंय, श्रीपाद भागवत यांनी. काय म्हटलं त्यांनी, भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरविले जातात, नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय, असे श्रीपाद भागवत म्हणतात. व्याकरणाला शब्द अनुशासन, व्याकरणाला काय म्हणतात, शब्द अनुशासन असेही म्हटले जाते. असे कोणी म्हटलंय, महर्षी पतंजली यांनी. व्याकरण म्हणजे शब्द अनुशासन असं महर्षी पतंजली यांनी म्हटलेलं आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर काय म्हणतात, व्याकरण म्हणून एक शास्त्र आहे, बरोबर. व्याकरण म्हणून एक शास्त्र आहे ज्याद्वारे भाषेत तत्वज्ञान होते, म्हणजे तिचे आतील नियम कळतात. बघा, प्रत्येक कोणी बी जरी सांगत असेल तरी तो शेवटी म्हणतात नियम. म्हणजेच व्याकरण म्हणजे काय, नियम आहे. तर तिचे आतील नियम कळतात, जेणेकरून शुद्ध कोणते आणि अशुद्ध कोणते हे यथायोग्य समजते, असे दादोबा पांडुरंग तरखडकर असे म्हणता येतात. त्यानंतर बघा, व्याकरण म्हणजे भाषेचे घटक, जे शब्द त्याच्या जाती, त्यांची लक्षणे, त्यांची घटना, त्यांचा परस्पराशी संबंध वगैरेचा विचार, असं कोण म्हणताय, चिपळूणकर. ज्या शास्त्रामध्ये भाषेचे मूलभूत अवयव व त्याचा अर्थ विस्तार करणारे, ज्या भाषेमध्ये काय म्हणतात, ज्या शास्त्रामध्ये भाषेचे मूलभूत अवयव व त्याचा अर्थ विस्तार म्हणजे अर्थाचा विस्तार करणे, अर्थ विस्तार करणारे प्रत्यय यांच्या योगाने सिद्ध होण्याचा प्रकार. बघा हा शब्द, यांच्या योगाने सिद्ध होण्याचा प्रकार आणि वाक्यातील अवयवाचा एकमेकाशी परस्पर संबंध यांचे प्रतिपादन केलेले असते, ते म्हणजे व्याकरण आहे. हे असं कोण सांगत आहे व्याकरणासंबंधी, गुंजीकर. ओके. त्यानंतर बघा, दामले काय म्हणता येतं, व्याकरण हे भाषेचे शास्त्र आहे. भाषेशास्त्र आहे. भाषेचा व्यवहार किंवा उपयोग कोणत्या नियमास अनुसरून आहे, कोणत्या नियमास अनुसरून होतो हे त्या शास्त्रात सांगितलेले असते, त्याच व्याकरण शास्त्र असे म्हणतात. असं कुणाचं म्हणणं आहे, दामले यांचं. ओके. तर आता पुढे बघा, राजवाडे काय म्हणतात, विकार राजवाडे सर काय म्हणतात, व्याकरण म्हणजे बोलून चालून फोड. व्याकरण म्हणजे काय, बोलून चालून फोड. या फोडीचे शास्त्र फोड होणे शक्य नाही, तिथपर्यंत न्यायावयाचे असते जिथे अन्वय लागत नाही, लिंग वचन विभक्ती कळत नाही, तिथे व्याकरण शास्त्र इतर शास्त्राप्रमाणे थांबते. आपण बघणार आहे लिंग वचन विभक्ती काय आपले पुढचे प्रकार आहेत, किंवा पुढच्या सुरुवात केल्यानंतर आपण बघणारच आहे. ते असं कोण म्हणत आहे, असं राजवाडे साहेब म्हणत आहेत. त्यानंतर बघा, भाषेतील शब्दाची उत्पत्ती आणि योजना यांचे ज्ञान ज्या शास्त्राकडून होते, म्हणजे भाषेतील शब्दाची काय उत्पत्ती आणि योजना यांचे ज्ञान कुठून, ज्या शास्त्राकडून होते, त्याला काय म्हणायचे आहे, व्याकरण. असं कुणाच्या मते, असे सबनिशांच्या मते. ओके. पुढे बघा, व्याकरण ही भाषेच्या घटनेची विशिष्ट दृष्टिकोनाचे पाहिलेली यथार्थ, वास्तव, लागवयुक्त आणि सुसंगत अभिव्यक्ती आहे. कुणाच्या मते, मंगरुळपूर यांच्या मते. व्याकरण म्हणजे भाषेच्या सद्यकालीन किंवा विशिष्टकालीन स्वरूपाचे वर्णनात्मक विवरण होय. अर्जुन वाडकर. म्हणजे या सर्वांनी, या तज्ञ व्यक्तींनी किंवा या सर्व आपल्या महापुरुषांनी काय सांगितलंय व्याकरणाबद्दल, की व्याकरण हे अशा पद्धतीने तयार झालंय. साधं सोपं तुम्हाला पेपरच्या दृष्टिकोनावर लक्षात ठेवायचं आहे. व्याकरण म्हणजे शास्त्र आहे, व्याकरण म्हणजे शास्त्र, अथवा दुसऱ्या भाषेमध्ये व्याकरण म्हणजे काय आहे, नियम आहेत. त्या नियमावर आधारित मराठी भाषा तयार झालेली आहे.
समजलं? साध्या सोप्या भाषेमध्ये काय, व्याकरणाच्या म्हणजे व्याकरण म्हणजे नियम, नियमावर तयार झालेली मराठी भाषा. बरोबर. आता पुढे बघा, म्हणजे आता काय बघा, प्रत्येकाच्या मध्ये काही पुस्तकं असतात. तुम्हाला पुस्तक विचारलं जातं हे कुणाचं पुस्तक आहे, त्याचे लेखक कोण आहेत. त्याचा ठिकाणी मराठी भाषेमध्ये मराठी व्याकरणाबद्दल अनेक लेखकांनी पुस्तकं लिहिली आहेत. तर पहिलं पुस्तक आहे, पहिलं मराठी बद्दल पहिलं पुस्तक लिहिलेलं आहे बघा. पहिलं पुस्तक लिहिलं आहे विल्यम कॅरी. कोण लिहिलं ते नाव महत्वाचं आहे, हा खूप वेळेस प्रश्न पडून गेलेला आहे. कोण लिहिलं तर व्याकरणाचे पहिले पुस्तक विल्यम कॅरी, इंग्रजी अभ्यासकाने. कधी? 1805 साली. कधी? 1805. त्या पुस्तकाचं नाव काय होतं? द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज. पुस्तकाचं नाव काय? द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज. कुठे लिहिला ते? कोलकात्याजवळ सेरामपूर इथून. बरोबर, हे महत्वाचं आहे. नाव काय? विल्यम कॅरी. कधी लिहिला तर 1805 मध्ये. पुस्तकाचं नाव काय? द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज. पहिल्यांदा मराठी भाषेचं पहिलं पुस्तक लिहिणारे व्यक्ती कोण आहेत? विल्यम कॅरी. ओके, प्रश्न महत्वाचा आहे तो बघा. दुसरा, दादोबा पांडुरंग तरखडकर. आपण तुम्ही जेव्हा इतिहास वाचाल तेव्हा तुम्हाला इतिहासामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं नाव दिसतं. त्यांनी परमहंस सभेची स्थापना केलेली आहे, मानव धर्म सभेची स्थापना केली आहे. त्यांचेच बंधू प्रार्थना समाजाची 1867 साली स्थापना केलेली आहे. ते दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत. त्यांनी सुद्धा महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. कोण? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण या नावाने पुस्तक लिहिले. कधी? 1836 साली. आता बघा, इथं थोडस लक्ष देण्याची गरज आहे. बघा, व्याकरणाचे पहिले कोण लिहिलं, म्हणजे पहिले मराठी पुस्तक हे इंग्रजीमध्ये होतं. व्याकरणाचे पहिले मराठी पुस्तक कोण आहे? दादोबा पांडुरंग तरखडकर. पुस्तकाचं नाव काय? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. कधी लिहिले ते? 1836. खाली बघा, खालच्या लाईनला तेच इसवी सन आहे, 1836 साली. बरोबर. पुस्तकाचं नाव सुद्धा काय? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. बघा, इथंही महाराष्ट्र भाषेचे व्याकरण आहे. इसवी सन 1836 आहे. इथं पण महाराष्ट्र भाषेचे व्याकरण आहे, 1836 आहे. पण हे पुस्तक मात्र गंगाधर शास्त्री फडके यांनी प्रसिद्ध केले. समज झाले का? म्हणजे इसवी सन आणि पुस्तकाचं नाव या दोघांचं सेमच आहे, म्हणजे एकच आहे. बरोबर. महाराष्ट्र भाषा व्याकरण इसवी सन सुद्धा 1836. आणि इथं बघा, महाराष्ट्र भाषा व्याकरण 1836 कोण लिहिलं? पण गंगाधर शास्त्री फडके यांनी. आणि वरी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. समजत आहे? ह्याच्यातला थोडासा फरक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, शास्त्रीय मराठी व्याकरण कोण लिहिले? पुस्तकाचं नाव आहे शास्त्रीय मराठी व्याकरण. कुणाचं आहे? मोरो केशव दामले यांचं आहे. कधीच आहे ते? 1911 साली. कधी आहे? 1900. नाव काय? शास्त्रीय मराठी व्याकरण. पुस्तकाचे नाव. लेखक कोण आहेत? मोरो केशव दामले. समजत आहे तुम्हाला एक गोष्ट? ओके, पुढे बघा. महादेव पांडुरंग सबनीस यांनी आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण. कोण? महादेव पांडुरंग सबनीस यांनी आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. नाव लक्षात ठेवायचं. तुम्हाला प्रश्न कसा पडतो? एक साईड तुम्हाला पुस्तक दोड्यालावामध्ये असतो प्रश्न, एक साईड तुम्हाला एक पुस्तकाचे दिलं जाईल आणि तिकडल्या बाजूला म्हणजे दोड्यालावामध्ये तुम्हाला एखाद्या ते लेखकाचे नाव दिलेले असतील. तेव्हा तुम्हाला पुस्तकाचे नाव वगैरे माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, कुलकर्णी यांनी मराठी व्याकरणाचे व्याकरण. पुस्तकाचं नाव काय? कुणाचं आहे? कुलकर्णी यांचं. पुस्तकाचं नाव काय? मराठी व्याकरणाचे व्याकरण. हे लक्षात ठेवायचे नाव. त्याच्यानंतर बघा, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी व्याकरणावर निबंध. चिपळूणकरांचा कोणता आहे? कृष्णशास्त्री चिपळूणकर. विष्णुशास्त्री चिपळूणकर बरं. हे कृष्णशास्त्री चिपळूणकर येतं. कोणतं पुस्तक आहे त्यांचा? मराठी व्याकरणावरील किंवा मराठी व्याकरणावर निबंध. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं. ओके, पुढे बघा. अरविंद मंगरुळकर यांचं पुस्तक आहे मराठी व्याकरणाचा पुनर्विचार. कुणाचं? मंगरुळकर यांचं. कोणतं आहे? मराठी व्याकरणाचा पुनर्विचार. ओके, त्यानंतर बघा, आता हे अनेक वेळा प्रश्न पडून गेलेला आहे. सरळ सेवेला पडलेला असेल, MPSC ला, कंबाईन B आणि C ला सगळीकडेच पडलेला आहे. कोणता प्रश्न आहे? मराठी भाषेचे पाणिनी कुणाला म्हणतात? समज झाले का तुम्हाला? मराठी भाषेचे पाणिनी कुणाला म्हणतात? तर नाव काय आहे? दादोबा पांडुरंग तरखडकर. म्हणजे तुम्हाला जर म्हटलं मराठी भाषेचे पाणिनी कुणाला म्हणतात तर नाव काय असेल? दादोबा पांडुरंग तरखडकर. ओके, इतिहासामध्ये खूप मोठं नाव आहे. बरोबर. यांनी म्हणजे इतिहासामध्ये अनेक चांगल्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे. बघा, मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात? कृष्णशास्त्री चिपळूणकर. म्हणजेच मराठी भाषेचे पाणिनी
दादोबा पांडुरंग तरखडकर, बरोबर. आणि मराठी भाषेचे पाणिनी कृष्णशास्त्री चिपळूणकर. फरक कळत आहे का तुम्हाला? मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर आणि मराठी भाषेचे जॉन्सन कुणाला? कृष्णशास्त्री चिपळूणकर. समजत आहे का? ओके, पुढे बघा आता. मूलध्वनी, मूल तुम्हाला अर्थ करतो. मूल म्हणजे मूळ धातू, समजा असं मूळ असं की ते उत्पत्ती तिथून झालेली आहे असं समजा. ओके, मूलध्वनी ज्या ध्वनीचे, मूलध्वनी म्हणजे काय? ज्या ध्वनीचे अधिक विभाजन होऊ शकत नाही, म्हणजे अधिक विभाजन होऊ शकत नाही, मूळ असणार आहे ते. ज्या ध्वनीचे अधिक विभाजन होऊ शकत नाही अशा ध्वनींना काय म्हणतात? मूलध्वनी. समजलं तुम्हाला? ज्या ध्वनीचे अधिक विभाजन होणार नाही, म्हणजे आता त्याच्या पलीकडे विभाजन होऊ शकणार नाही, शेवट असेल ते म्हणजे काय? मूलध्वनी. जे चिन्हांकित, जे ध्वनी चिन्हांकित करता येतात, जे ध्वनी चिन्हांकित करता येतात अशा ध्वनींना काय म्हणायचं? मूलध्वनी. म्हणजे जे चिन्हाने दाखवता येतात अशा ध्वनींना काय म्हणायचं? मूलध्वनी. आपल्या मुखातून, आपल्या तोंडावाटे तयार झालेल्या ज्या ध्वनीचे अधिक विभाजन, बघा हे शब्द बघा, आपल्या तोंडावाटून किंवा आपल्या मुखातून तयार झालेल्या ज्या ध्वनीचे अधिक विभाजन करता येत नाही, म्हणजे ते विभाजन संपलं तिथंच असेल, ते अधिक विभाजन करता येत नाही, त्यांना काय म्हणायचं? मूलध्वनी. समजलं? ओके. जसं की आता बघा, ईश्वर, ई नंतर आता याचे विभाजन करता येणार नाही, आता शचं नंतर वचं विभाजन करता येणार नाही, त्याचा संपला आता त्याच्या पुढे आता विभाजन करता येणार नाही, मग ते काय असेल? ते मूलध्वनी. समजत आहे का तुम्हाला? ओके, पुढे बघा. वर्ण म्हणजे काय? वर्ण आता आपण म्हणतो वर्ण, त्याचा वर्ण असा आहे, त्याचा वर्ण असा आहे, आपण म्हणतो का नाही? त्याचा वर्ण म्हणजे काय? वर्ण म्हणजे रंग होय, बरोबर. वर्ण आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना, वर्ण म्हणजे काय? आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणायचं? वर्ण म्हणायचं. हे लक्षात ठेवा. आपल्या मुखावाटे किंवा आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणायचं? वर्ण म्हणायचं. मुखावाटे बाहेर पडलेले मूळ ध्वनी हवेत विरून जाऊ नयेत, बरोबर. आपण बघा, आपण खूप काही कधी असं चांगल्या पद्धतीचं बोलतो, नंतर आपण ते कधी लिहून ठेवत नाही. आपण आज जे बोलतो ते उद्या तसंच बोलू असं नाही, बरोबर का? जर ते लिहून ठेवलं तर ते साबित राहील, म्हणजे पुढे पण कंटिन्यू राहील ते, बरोबर का? बघा इथं काय म्हणते, मुखावाटे बाहेर पडलेले मूळ ध्वनी हवेत विरून जाऊ नयेत म्हणून ते विशिष्ट रंगाने लिहून ठेवले जातात. जे लिहून ठेवलं म्हणजे ते नेहमी कधीतरी दिसलेच ना आपल्याला, पुस्तक कसे असतात. आता जर समजा एखाद्या व्यक्तीने अगोदर काहीतरी बोलले, एखाद्या महापुरुषांनी बोललेलं आहे तर, बरोबर, आणि महामानवांनी बोललेलं आहे का नाही, जर ते लिहून ठेवले नसते तर आपल्याला समजलं असतं का की महात्मा फुलेला नेमकं काय सांगायचं होतं, बरोबर. महात्मा फुले कसं म्हणतात? विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे जी अविद्या आहे हे महात्मा फुलेने लिहून ठेवले. आपल्याला कळालं की महात्मा फुलेंना काय सांगायचे आहे? महात्मा फुलेंना असं सांगायचं आहे की आपण जे शूद्र राहिले, शूद्र लोक इथं, शेतकरी लोक इथं, किंवा त्यावेळेसच्या स्त्री लोक इथं, ह्यांच्यावरती असा प्रकारचा अन्याय कशामुळे होत आहे? कारण की त्यांनी विद्येपासून लांब राहिल्यात, त्यांनी ज्ञानार्जन केलेलं नाही आहे, ज्ञानापासून ते वंचित राहिल्यात. हे लिहून ठेवलं आपल्याला कळालं. जर समजा महात्मा फुले ते लिहून ठेवलं नसते तर आपल्याला माहित होतं का महात्मा फुले नेमका असा संदेश सांगायचा आहे? लिहून ठेवलं म्हणजे ते राहिलं पुढे, बरोबर. मुखावाटे बाहेर पडलेले मूळ ध्वनी हवेत विरून जाऊ नयेत म्हणून ते विशिष्ट रंगाने लिहून ठेवले जातात, म्हणून त्यास काय म्हणायचं? वर्ण असे म्हणायचं. ओके. भाषा ही ध्वन्यात्मक असते. कोणतीही भाषा ही विशिष्ट ध्वनींची तयार झालेली असते. कोणताही वस्तू, बरोबर. आता तुम्हाला विज्ञान जर सांगायचं झालं तर अणुपासूनच सगळ्या गोष्टी तयार होतात, अणु रेणूपासून, बरोबर. तर तसं आहे का नाही? कोणत्याही वस्तूची एक सुरुवात असणार आहे, बरोबर. भाषेची सुद्धा सुरुवात आहे. कोणतीही भाषा ही विशिष्ट ध्वनीची तयार झाली. आपण आता बघितलं ध्वनी म्हणजे मूळ, बरोबर. कोणती भाषा ही विशिष्ट ध्वनीची तयार झालेली असते. पुढे बघा, ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक आहेत. काय? ध्वनी हे भाषेचे काय आहेत? मूलभूत घटक आहेत, कारण की त्यांच्यापासूनच भाषा तयार होणार आहे पुढे, बरोबर. ध्वनीलाच स्वन असेही म्हणतात. ध्वनीलाच म्हणतात स्वन असेही म्हटले जाते. स्वन भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनींना काय म्हणतात? स्वन असे म्हणतात. मानवी मुखावाटे असे उत्पन्न झालेले आणि भाषेत वापरले जाणारे काही निवडक ध्वनी असतात, बरोबर. हे निवडक ध्वनी म्हणजे त्या भाषेचे स्वन होय. काय म्हणतोय? मानवी मुखावाटे असे उत्पन्न झालेले आणि भाषेत वापरले जाणारे काही ध्वनी असतात. म्हणजे आपण बोलताना बोललो आणि ते महत्वपूर्ण नाही तर आपण वापरत गेलो पुढे, बरोबर. तर ते काय असतील? स्वन असतील. स्वन हे भाषा निरपेक्ष असतात. ओके. पुढे बघा, सोनाचे गुणविशेष कसे येतं?
स्वनिम, भाषेत निरपेक्ष स्वन एखाद्या भाषेत प्रत्यक्ष कार्यरत झाले, भाषा निरपेक्ष स्वन एखाद्या भाषेत प्रत्यक्ष कार्यरत झाले की त्यांना काय म्हणतात? स्वनिम. म्हणजे त्याचा वापर जर कंटिन्यू भाषेत सुरू झाला, बरोबर, आपल्या तोंडपाठी निघाले, आपण त्याला चालू केलं, पण त्याचा वापर व्हायला लागला, तर त्याला काय म्हणायचं? स्वनिम असे म्हणायचं. हे स्वन प्रत्यक्ष भाषेत वापरल्यानंतर त्यांना स्वनिम. समज आले का? म्हणजे त्याचा वापर केल्यानंतर त्याला काय म्हणायचं? स्वनिम असे म्हणायचे. अक्षर, अक्षर म्हणजे अक्षरचा तुम्हाला अर्थ माहित आहे. अक्षरचा अर्थ होतोय कधीही नाश न पावणारे, म्हणजे नाश होत नाही, बरोबर, त्याला काय म्हणायचं? अक्षर, बरोबर. आता अक्षर, अक्षर किती ध्वनी चिन्ह म्हणा. आपल्या मुखातून जे ध्वनी बाहेर पडतात, बरोबर, ते हवेत नष्ट होऊ नये म्हणून ध्वनीच्या किंवा आवाजांना, बरोबर, आपल्या आताच म्हणलं होतं आपल्या तोंडातून निघणारे जर नष्ट होऊ शकतात, आपण आज जे बोललो जर लिहून बोलण्याचं तर नष्ट होऊ शकतात, बरोबर. आपल्या मुखातून जे ध्वनी बाहेर पडतात ते हवेत नष्ट होऊ नये म्हणून ध्वनीच्या किंवा आवाजांच्या खुणांना अक्षर किंवा ध्वनी चिन्ह असं म्हणतात. पुढे बघा, पूर्ण उच्चारलेला वर्ण म्हणजे काय? अक्षर. पूर्ण उच्चारलेला वर्ण म्हणजे काय? अक्षर. स्वर व स्वरयुक्त आपण बघणार आहे स्वर वगैरे. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने अक्षरे असतात, बरोबर. स्वर माहिती आहे तुम्हाला, 14 स्वर आहेत, बरोबर, 34 व्यंजने आहेत, ते आपण बघणार आहात त्याच्या पुढे लगेच. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने हे अक्षर असतात. बघा एक गोष्ट बघा, व्यंजनामध्ये स्वर असतच आणि स्वर स्वतंत्र बी राहतात. समजलं? बघा, अक्षरे म्हणजे आपल्या भाषेतील ध्वनिमय संकेताच्या लेखन खुणा. अक्षर म्हणजे काय? अक्षरे म्हणजे आपल्या भाषेतील ध्वनिमय संकेताच्या लेखन खुणा, त्यांना काय म्हणायचं? ध्वनी चिन्हे. समज झालंय? ओके. अक्षरचा काय म्हणतो आपण? अक्षर म्हणजे काय? नाश न पावणारे. म्हणजे काय? अक्षर, अक्षराचा अर्थ होतोय नाश न पावणारे, नाश न पावणे. बघा जसं गाणे, हे व्यंजन आहे, हे स्वर आहे, हे व्यंजन आहे, हे स्वर आहे, बरोबर. आणि प्रत्येक व्यंजनामध्ये स्वर लपलेला असतोच. समज झाले काय गोष्ट? गाणे. शब्द बघा, शब्द कसे असतात? बाह्य किंवा अंतसृष्टीतील कोणतीही वस्तू दाखविणाऱ्या वर्णास, बाह्य किंवा अंतसृष्टीतील कोणतीही वस्तू दाखविणाऱ्या वर्णास काय म्हटलं जातं? शब्द असे म्हटलं जातं. समज झाले का तुम्हाला? शब्द बघा, अक्षराच्या अर्थपूर्ण, हे महत्वाचं आहे. अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला, म्हणजे एखादा अक्षर आहे त्याला अर्थ प्राप्त झालाय, बरोबर. एखादा पण काही बोलत तरी ते अक्षर थोडीच असणार आहे. अक्षराच्या पूर्ण समूहाला काय म्हटलं जातं? शब्द. जसं की मोबाईल एक शब्द झाला, बरोबर. मला फोन आला हा शब्द झाला, बरोबर. जेवण करायचे आहे शब्द होत आहेत पूर्णपणे, बरोबर. अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. अक्षराच्या समूहाला परंपरेने अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास काय म्हणायचं? शब्द. म्हणजे अक्षराच्या समूह त्याला अर्थ पण प्राप्त झाला पाहिजे. काही बोलत असेल, आता बघा मी काय लिहिलो की आता समजा एक क आहे, एक ग आहे, एक म आहे, एक ल आहे, कगमल, काही माहिती आहे का तुम्हाला याचा अर्थ काही? हे जर मी असं लिहिलं बदक झाला, अक्षराचा असा समूह त्याला अर्थ प्राप्त होणार आहे. तर ह्याचा काय अर्थ आहे का कगमलचा? नाही, पण ह्याचा अर्थ आहे एखाद्या पक्षाचं नाव आहे, बरोबर. इथं त्याचा अर्थ आहे अक्षराच्या समूहाला परंपरेने अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास काय म्हणायचं? शब्द. समजलं का हे? ओके. पुढे बघा, ठराविक कर्माने येणाऱ्या विशिष्ट अर्थपूर्ण अक्षराला किंवा अक्षर समूहाला काय म्हणायचं? शब्द. म्हणजे ते तुम्हाला त्याचा अर्थ कळलेला आहे. अनुराग शाळेत जातो, अर्थ शब्द, बरोबर. अर्थ प्राप्त होत आहे त्याला अनुराग शाळेत जातो. समजलं का? अर्थ प्राप्त झाला पाहिजे, त्याचा अर्थ निघाला पाहिजे. वाक्य म्हणजे काय? वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. वाक्य अनुराग शाळेत जातो, वाक्याला, बरोबर. एक विचार पूर्णपणे व्यक्त करणाऱ्या स्वतंत्र शब्द समुच्चयास वाक्य असे म्हणतात. एक विचार पूर्णपणे व्यक्त करणाऱ्या स्वतंत्र शब्द समुच्चयास काय म्हणतात? वाक्य म्हणतात. जसं हे वरचं वाक्य बघा, अनुराग शाळेत जातो. त्यानंतर बघा, अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात. अर्थपूर्ण शब्द समूहाला काय म्हणायचं? वाक्य. जसं की जय पाण्यात पोहते, बरोबर. म्हणजे जसं की गाय पांढरी आहे, वाक्य नाही का? बरोबर का? भंडारा जिल्हा चांगला आहे, बरोबर का? याचं वाक्य आहे ते. त्यानंतर बघा, वर्ण म्हणजे
अ पासून ज्ञ पर्यंतची जी मूळाक्षर येतं आपण काय बघत आहे आता वर्ण. वर्ण म्हणजे काय तुम्हाला माहित आहे अ आ इ ई. वर्ण म्हणजे अ पासून ज्ञ पर्यंतची जी मूळाक्षर आहेत बरोबर. दादोबा पांडुरंग तर्खडकर असे म्हणता येते. ओके पुढे बघा. मनुष्याच्या कंठादी नादोत्पादक अवययापासून जे ध्वनी उत्पन्न होतात त्यास काय म्हणायचं वर्ण म्हणायचं असं कोण सांगतंय कृष्णशास्त्री चिपळूणकर सांगतात. मुखावाटे स्पष्टपणे म्हणजे आपल्या तोंडावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे काय वर्ण असं कोण सांगतंय दामले. भाषेतील शब्दात असलेले मूलभूत ध्वनी भाषेतील शब्दात असलेले मूलभूत ध्वनी म्हणजे काय वर्ण होय. कुणाच्या मते सबनीश यांच्या मते. ओके ध्वनी हे अनित्य आहेत त्यांना नित्य रूप देण्याकरिता मराठीत जे चिन्हे योजितात त्यांना वर्ण किंवा अक्षरे असे म्हणतात. केळकर यांच्या मते शब्द हे ज्या ध्वनीचे बनलेले असतात शब्द ध्वनी म्हणजे मूळ तुम्हाला कळालंय शब्द हे ज्या ध्वनीचे बनलेले असतात त्या ध्वनीचे अंत्य अवयव म्हणजे वर्ण होय. कुणाच्या मते मंगरुळकर यांच्या मते. समज आले का तुम्हाला एक गोष्ट. ओके पुढे बघा. आता आपण येऊ आता वर्णमालावर अक्षरमालावर येतात. आता हे फरक बघा. अगोदर आपण 48 आहेत 50 आहेत 52 आहेत असं आपण चालू होतं ना. आता GR 2022चा बघा GR 2022च्या GR नुसार मूळ वर्ण आहेत एकूण 48 पारंपरिकरित्या विचार केला तर. आणि आता एकूण किती आहेत 52. आधुनिक मध्ये किती झालं तर 52 झालं तर. समजत आहे का हे फरक महत्वाचा आहे. मूळ पारंपरिक नुसार मूळ वर्ण किती आहेत एकूण 48. आधुनिक ह्याच्यामध्ये किती झाले ते आता 52. ते आकडा महत्वाचा आहे. बघा स्वर बरोबर. स्वर किती येतं अ आ इ ई उ हे असे सर्व काही ते स्वर आहेत एकूण. आपण पुढे बघणार त्याच्याबद्दल. नंतर स्वर आधी 2 आहेत अनुस्वार बरोबर. ठीक आहे बघा स्वर अ आ इ ई हे एकूण हे स्वर आहेत. नंतर स्वर आधी अनुस्वार आणि अ विसर्ग आणि हे काय येतं हे एकूण व्यंजन आहे. ओके ह्याच्याबद्दल आपण पुढे बघणारच आहे आपण. आता पुढे बघा. आता विशेष संयुक्त व्यंजने ज्ञ बरोबर हे विशेष संयुक्त आहेत. संयुक्त म्हणजे जोडलेले बरोबर का. कोणकोणते आहेत ते तसे क्ष आणि ज्ञ. ओके पुढे बघा. वर्णमालेत का नाही विशेष स्थान आहे. वर्णाचे प्रकार आहेत. वर्णाचे प्रकार कशा पद्धतीने तयार केलेले आहेत एक आहेत स्वरूपानुसार आणि एक आहेत आपण ज्या पद्धतीनं उच्चार करतो. एक कसा प्रकार आहे स्वरूपानुसार आणि दुसरा आपल्या उच्चारानुसार. वर्णाचे काय पडतात प्रकार पडतात. पुढे बघा. आता स्वरूपानुसार जर विचार केला तर पहिल्यांदा बघा स्वर आहे स्वर आदी आहे व्यंजन आहे विशेष संयुक्त व्यंजन जे आपण आता बघणार आहे. बघा स्वर काय स्वर या शब्दाची उत्पत्ती स्व या संस्कृत धातूपासून तयार झाले. ओके कोणत्यापासून स्व या संस्कृत धातूपासून. धातू म्हणजे काय म्हटलं होतं मूळ. ओके बघा स्व म्हणजे उच्चार करणे किंवा ध्वनी करणे असा अर्थ होतो. व्याख्या ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो म्हणजे त्याचा उच्चार इतर कोणत्याही वर्णाशिवाय होतो. कोणत्याही वर्णाशिवाय म्हणजे त्याला कुठल्याही दुसऱ्या वर्णाची गरज नाही तर तो स्वतंत्रपणे बरोबर. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्याचा उच्चार इतर कोणत्याही वर्णाशिवाय होतो त्यांना काय म्हणायचं स्वर असे म्हणजे ते स्वतंत्र वर्ण आहेत ते. ओके स्वरांना संस्कृत मध्ये काय म्हणतात अच. काय म्हणतात अच असे म्हणतात. अ पासून अ पर्यंत मराठीत एकूण किती स्वर आहेत हे आकडा लक्षात ठेवा. किती आहेत 14 स्वर आहेत. अ पासून अ पर्यंत. ओके स्वराचा उच्चार करताना वागिंद्रे म्हणजे तोंड. ओके वागिंद्रे उघडे असते म्हणून त्यांना विवर्त असे म्हणतात. स्वरांचा उच्चार करताना बघा तुम्ही अ आ इ ई बरोबर तोंड बंद राहत नाही बरोबर. स्वराचा उच्चार करताना आपलं तोंड उघडत असतं नेहमी तर त्याला काय म्हणायचं विवर्त असे म्हणायचं. ओके पुढे बघा. स्वर म्हणजे नुसते सूर होय. स्वर म्हणजे काय नुसते सूर. सूर म्हणजे काय अ आ इ उ उ ए आय बरोबर का. असं नुसते सूर असल्यासारखे इथं. पुढे बघा स्वरांचे नेमकं वैशिष्ट्य काय इथं. स्वरांचे वैशिष्ट्य आहे स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे वर्ण आहेत. स्वतंत्र उच्चार आहे त्यांचा म्हणजे आताच आपण व्याख्या बघितलं त्याला दुसऱ्या कोणत्याही वर्णाची गरज नाही म्हणजे दुसऱ्या वर्णाशिवाय ते असतात. मग ते काय येतं स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे वर्ण आहेत.
एक गोष्ट महत्वाचं आहे, हे तुम्हाला कंबाईनचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला जेव्हा मेन्सला पडेल का तुम्हाला स्टेटमेंट मध्ये पडतात ABCD टाईप, ए ओळखा, ए बरोबर आहे, बी बरोबर आहे, अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, अशाबद्दल त्यासाठी हे तुम्हाला महत्वाचे येतं. स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे वर्ण येतं. स्वर हे नादयुक्त येतं. आपण आता बघितलं नादयुक्त येतं. स्वराचा समावेश मृदू वर्णात होतो. कठोर वर्ण असतात, मृदू वर्ण असतात. तर स्वरांचा समावेश कुठं होतो? मृदू वर्णामध्ये होतो. पुढे बघा, स्वरांना सघोष वर्ण असे म्हणतात. काय म्हणतात? आपण आता बघितलं संस्कृत मध्ये काय म्हणतात? अच. बघितलं. नंतर स्वरांना अजून काय म्हटलं होतं? सघोष वर्ण असेही म्हटलं जातं. समज आले? ओके. स्वराचा उच्चार हा प्रवाही असतो. स्वराच्या उच्चारावेळी हवेचा मार्ग अडविलेला नसतो. बघा, जसं तुम्ही एखादं व्यंजन बोलून बघा, क ग असं म्हणतो का नाही? स्वराचा उच्चार आ इ आपली हवा अडवत आहे तिथं नाही, म्हणजे स्वराचा उच्चार होताना स्वराच्या उच्चारावेळी हवेचा मार्ग अडविलेला नसतो. काही स्वर हे विभक्ती प्रत्ययाची, विभक्ती आपण बघणार आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, नंतर संबोधन असतं, अष्टमी नसते, संबोधन असतं. बरोबर, ते आपण बघणार आहे सगळं पुढे. बघा, काही स्वर हे विभक्ती प्रत्ययाचे, प्रत्यय म्हणजे शब्दाला लागून आलेले, काही स्वर हे विभक्ती प्रत्ययाचे कार्य करतात. यस, ओके. काही स्वर हे उपसर्गाचे कार्य करतात, उपसर्ग अगोदर लागलेले. काही स्वर हे प्रत्ययाचे कार्य करतात, नंतर आलेले. ओके, पुढे बघा आता रस्व स्वर, म्हणजे आता स्वराचे प्रकार आहेत उच्चारानुसार वगैरे आपण म्हटलं होतं. रस्व स्वर, ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागतो. समजलं? बरोबर, ज्या स्वरांचा उच्चार करण्याचा का नाही जास्त वेळ लागत नाही. ई ई बरोबर, ज्या स्वरांचा उच्चार करण्याचा का नाही कमी कालावधी लागतो त्याचा उच्चार आखूड असतो. बरोबर, ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागतो किंवा त्यांचा उच्चार आखूड असतो म्हणून त्यांना काय म्हणायचं? ऱ्हस्व स्वर. बरोबर, जसं की अ इ उ रू. बरोबर, हे वाले. त्याच्यानंतर बघा दीर्घ स्वर, ज्याचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागणार. दीर्घ तुम्हाला तर बघा, दीर्घचा अर्थ कळतो तुम्हाला? दीर्घ म्हणजे लांब पल्ल्याचे, बरोबर, किंवा थोडस जास्त वेळ लागणार. दीर्घ, दीर्घ स्वर म्हणजे कसं? ज्या स्वरांचा उच्चार करण्यास बघा जास्त कालावधी लागतो. तुम्ही असेही लक्षात ठेवू शकता बरं, की जसं की पहिली वेलांटी ऱ्हस्व मध्ये येते, दुसरी वेलांटी दीर्घ मध्ये येते, पहिला उकार ऱ्हस्व मध्ये येतो, दुसरा उकार दीर्घ मध्ये येतो. बरोबर, इथं बघा दोन मात्रे, एक मात्रा ऱ्हस्व मध्ये, दोन मात्रा दीर्घ मध्ये. बरोबर, ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त कालावधी म्हणजे दोन मात्रा लागतो त्याचा उच्चार लांबट होतो. आताच म्हणलं ऱ्हस्वचा कमी आखूड आहे आणि याचा उच्चार लांबट होतो म्हणून त्यास काय म्हणायचं? दीर्घ स्वर असं म्हणायचं. समजत आहे का तुम्हाला? लक्षात ठेवायचे आहे. बघा उदाहरणार्थ आ इ उ ए आय ओ आऊ. ओके, हे दीर्घ स्वर आहेत. या संयुक्त स्वराचा समावेश दीर्घ स्वरामध्ये होतो. पुढे बघा, आता पुढचं बघा. आता याच्यावरून तुम्हाला कळालं की काहींचा उच्चार आखूड होतो, बरोबर, आणि काहीचा उच्चार दीर्घ होतो म्हणजे लांबट होतो. बरोबर, त्याच्याहून सुद्धा शब्दाचे अर्थ बदलत जातात. समजलं का? जर आता तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगितलं पहिली वेलांटी दिलं तर अर्थ बदलतो, दुसरी वेलांटी दिलं तर शब्दाचा अर्थ बदलतो, पहिला उकार दिला तर अर्थ बदलतो, दुसरा उकार दिला तर अर्थ बदलतो. म्हणजेच ऱ्हस्वावरून अर्थ बदलणार आहे, दीर्घावरून अर्थ बदलणार आहे. समजलं का? मग त्याचा अर्थ कसं कसं बदलतो? आता ऱ्हस्व दीर्घ उच्चारामुळे शब्दाच्या अर्थातील फरक. समजा पाणी आहे, आपण पाणी असं लिहितो सहसा, म्हणजे पियायचं पाणी. काय? पियायचं पाणी आहे. पाणी जर लिहित असेल आपण पाणी असं लिहितो, पिण्याचं पाणी. बरोबर, तर पिण्याचे पाणी दुसरी वेलांटी असणार आहे. ते पाणी म्हणजे काय? जल. दुसरे वेलांटी असेल म्हणजे दीर्घ असेल तर त्याला काय म्हणायचं? जल. पण ते जर ऱ्हस्व असेल म्हणजे पहिली वेलांटी असेल तर इथं बघा पाणी म्हणजे त्याचा अर्थ होतोय हात. समजलं का? म्हणजेच त्या ऱ्हस्व आणि दीर्घावरून सुद्धा शब्दांचे अर्थ बदलतात. कळालं ही गोष्ट? पुढे बघा, पाणी म्हणजे हात, पहिली वेलांटी असेल, दुसरी दिन. दिन म्हणजे आपला डे, दिवस. बरोबर, कोणती वेलांटी असेल तर पहिली वेलांटी असेल तर ते दिवस अर्थ होते. दुसरी वेलांटी असेल बघा इथं बघा दिन म्हणजे गरीब व्यक्ती. समजलंय का? बघा एक कृष्णराव भालेकरांचा आहे का नाही एक वर्तमानपत्र आहे, तुम्ही वाचणार पुढे. त्या वर्तमानपत्राचं नाव आहे का नाही दीनबंधू आहे, है ना? सत्यशोधक समाजासाठी, त्यांच्या सत्यशोधक समाजाचा प्रचार प्रसार करण्यासाठी सत्यशोधक समाज कोणी काढला? महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढलं 24 सप्टेंबर 1873 साली. त्या सत्यशोधक समाजाचा प्रचार प्रसार करण्यासाठी कृष्णराव भालेकरांनी 1877 साली, कधी? 1877 साली दीनबंधू सुरू केले. बघा मी कोणती वेलांटी दिली? दुसरी. आणि दुसऱ्या वेलांटीचा अर्थ काय होते? बरोबर, गरीब. म्हणजे ते कुणाचे बंधू आहेत? गरीब व्यक्तींचे बंधू आहेत. त्या वर्तमानपत्राचा असा अर्थ होते. समजलं का तुम्हाला? पुढे बघा,
सूर म्हणजे पहिला उकार असेल तर देव, दुसरा उकार असेल तर स्वर होतं आत्ताच. अरी दुसरी वेलांटी असेल तर शत्रू होतं, आणि आरी म्हणजे शस्त्र होतं. समजले का? सूत पहिला उकार आहे तर काय होईल? पहिला उकार असेल तर मुलगा, दुसरा उकार असेल तर आपण म्हणतो बघा सूत, सुताचे बरोबर धागा. समजलं का? पहिला उकार असेल, हा प्रश्न पडलेला आहे खूप वेळेस. सूत म्हणजे पहिला जर उकार असेल तर तो होतोय मुलगा, आणि दुसरा उकार असेल तर तो होतोय धागा. बरोबर. मिलन म्हणजे आपली भेट, पहिली वेलांटी असेल तर भेट होईल. मिलनचा पहिली वेलांटी असेल तर काय होईल? भेट होईल. दुसरं असेल तर मिटणे, बरोबर, डोळे मिटले वगैरे. बरोबर. दुसरी वेलांटी असेल तर मिटणे असा अर्थ होतो. दार दरवाजा, दार दरवाजा आपण म्हणतो दार लाव. बरोबर. दारा, दारा म्हणजे बायको. ओके. पुढे बघा. आता संयुक्त स्वर तुम्हाला कळाला, रस्व आणि दीर्घचा अर्थ कळाला. रस्व आणि दीर्घचा अर्थ अशा पद्धतीचा आहे. आता बघा संयुक्त स्वर, संयुक्त म्हणजे जोडून आलेले, जोड. बरोबर. पुढे बघा. संयुक्त स्वर, संयुक्त स्वराची उत्पत्ती मोरो केशव दामले. कोण? दामले यांनी. संयुक्त स्वराची उत्पत्ती म्हणजे कोण सांगितलं संयुक्त स्वर आहेत? कोण सांगितलं? मोरो केशव दामले यांनी सांगितलं. ओके. संयुक्त स्वरांना तदुत्पन्न स्वर असेही म्हणतात. ओके. दीर्घ स्वरामध्ये त्याचा समावेश होतो. कशामध्ये होतो? दीर्घ स्वर उच्चार करण्यास जास्त वेळ लागणार आहे. नंतर दोन किंवा दोन पेक्षा अधिक स्वर एकत्र येऊन, बघा एक स्वर आहे त्याच्यामध्ये अजून एक स्वर मिसळला, मिक्स केला किंवा समावेश केला. एक स्वर दुसरा स्वर मिक्स केला, समावेश केला, साहजिक आहे त्याचा अर्थ कसा होणार आहे? दीर्घ होणार आहे. बरोबर का? तसं संयुक्त स्वरामध्ये बघा दोन किंवा दोन पेक्षा अधिक स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या स्वरांना काय म्हणतात? संयुक्त स्वर. कळालं का? साध्या सोप्या भाषेमध्ये बघा ए इथला ए उदाहरणार्थ येते ओ आओ. ओके. पुढे बघा नवे स्वर. आता काही नवीन असं काय येतं? तुम्हाला त्या दिवशी म्हटलं मराठी भाषा, बघा आपण पहिल्या लेक्चर मध्ये म्हटलं होतं मराठी भाषा काळानुसार, स्थळानुसार आणि व्यक्तीनुसार बदलत जाते. बरोबर. म्हणजे वेळेनुसार मराठीमध्ये काही शब्द ऍड पण होणार आहेत, काही शब्दाचा वापर करत नसेल तर ते संपणार पण आहेत. बरोबर का? बरोबर का? तर तसं आता नवीन शब्द काय ऍड झाले त्याच्यामध्ये? स्वर ऍड झाले. म्हणजे बघा नवे स्वर ऍ आणि अ, ऍ आणि अ हे नवीन स्वर ऍड झाल्यात. हे शब्द आपण घेतलो कुठून? इंग्रजीमधून. कळालं का? हे शब्द नवीन शब्द कोणते ऍड झाले? स्वर ऍड झाले तर ऍ आणि अ हे दोन शब्द काय स्वर काय झाले तर ऍड झाले, पण घेतले कुठून? इंग्रजीमधून घेतलं. जसं की त्याचं बघा ऑगस्ट मध्ये वापरतो ऑगस्ट, ऑगस्ट. बरोबर. ऑक्टोबर, बॅट, बॉल, ऑफिस, फॅशन, असे तुम्ही अनेक प्रकारचे शब्द सांगू शकता. बरोबर. ऍ आणि अ पासून, पण हे घेतलं कुठून? इंग्रजीमधून आपल्या मराठीमध्ये ऍड करण्यात आलेला आहे, समाविष्ट करण्यात आलेला आहे. ओके. पुढे बघा या ऍ आणि अ या दोन नवीन स्वरांचा समावेश वर्णमालेत करण्याची शिफारस कुणी केली होती? अरविंद मंगरुळकर यांनी. समजले का? कोणी केली होती ऍ आणि अ चा समावेश करा म्हणून मराठी वर्णमालेमध्ये? अरविंद मंगरुळकर यांनी. ओके. पुढे बघा सजातीय. सजातीयचा अर्थ कळतो. सजातीय म्हणजे एकच प्रकारचे असणारे, एकसारखे दिसणारे. बरोबर. विजातीय म्हणजे वेगवेगळे दिसणारे, विजोड. बरोबर. आता बघा सजातीय स्वर. सजातीय स्वर ज्या स्वराचे उच्चारस्थान एकच आहे. काय? ज्या स्वराचे उच्चारस्थान काय? ज्या स्वराचे उच्चारस्थान एकच आहे त्यांना काय म्हणायचं? सजातीय. बघा अ उदाहरणार्थ अ आ. बरोबर. ई ई ई. बरोबर. हे सजातीय इथं. उ उ. बरोबर का? हे काय? तसं सजातीय इथं. ज्या स्वराचे उच्चारस्थान एकच आहे त्यांना सजातीय स्वर असे म्हणतात. खालच्या वेळेला ज्या स्वराचे उच्चारस्थान भिन्न आहेत, ज्या स्वरांचे उच्चारस्थान काय आहेत? भिन्न आहेत त्यांना विजातीय. विजातीय म्हणजे वेगवेगळे येतं. उच्चारस्थान कसं आहे त्यांचं? वेगवेगळं आहे. जसं की उदाहरणार्थ अ ई, अ ई. वेगळा झाला का? इथं बघा अ आ ई ई उ उ बोलाले सजातीय आलं. इथं मात्र बघा अ ई अ उ म्हणजे जसं अजून म्हणू शकतो अ उ. वेगवेगळा अर्थ उरलेला आहे. समजलं? त्याला काय म्हणायचं मग? विजातीय स्वर. सजातीय त्याचं उच्चारस्थान एकच होणार आहे, विजातीय वेगवेगळा होणार आहे. ओके. पुढे बघा जे स्वर स्वतंत्र, सिद्ध स्वर म्हणजे काय? जे स्वर स्वतंत्र, स्वयंभू किंवा मूळ इथं बघा हे शब्द महत्वाचा आहे. जे स्वर काय आहेत? स्वतंत्र आहेत किंवा जे स्वर मूळ आहेत. जे स्वर मूळ आहेत असून त्याची उत्पत्ती इतरापासून झालेली नाही.
म्हणजे काय, जे स्वर ते मूळ आहेत त्यांना इतरांच्या कोणत्याही वर्णाची गरज लागलेली नाही, त्यांना काय म्हणायचं, सिद्ध स्वर. काय म्हणायचं त्यांना, सिद्ध स्वर. बरोबर, सिद्ध स्वर. बघा त्याच्यानंतर आहे का नाही, सिद्ध स्वरापासून तयार झालेल्या स्वरांना काय म्हणायचं, साधित स्वर. सिद्ध स्वर म्हणजे सिद्ध शब्द असतं, साधित शब्द असतात मराठीमध्ये, तुम्हाला माहिती आहे, आपण बघणार आहे पुढे. सिद्ध म्हणजे तिथून सुरुवात झालेली आहे, साधित म्हणजे त्याच्यामध्ये बदल होऊन आलेला आहे. बरोबर, बघा आता सिद्ध स्वरापासून तयार झालेल्या स्वरांना काय म्हणायचं, साधित स्वर. समजले का, हे गोष्ट लक्षात ठेवा. दीर्घ स्वर आ, संयुक्त स्वर आहे ये, बघा हे संयुक्त स्वर लक्षात ठेवा. हे 4 संयुक्त स्वर आहेत, ये ऐ ओ औ. बरोबर, हे संयुक्त स्वर आहेत. हे दीर्घ स्वर आहेत, आ ई उ. दीर्घ आता पण बघितलं ना, त्याचा उच्चार लांबट होणार आहे. बरोबर, ओके. पुढे बघा, स्वर एका म्हणजे एका नजरेतच हे करा. स्वर आधी या दोन हे बघून घ्या. स्वर अच, स्वराला इंग्लिश संस्कृत भाषेमध्ये काय म्हटलं जातं, अच म्हटलं जातं, आपण बघितलंय. ओके, आता पुढे बघा, आपण ऱ्हस्व बघितलं, आपण काय बघितलं, ऱ्हस्व बघितलं, दीर्घ बघितलं, संयुक्त बघितलं, सजातीय विजातीय बघितलं आपण, उच्चार कसे होतात. आता पुढे सिद्ध बघितलं, सिद्ध म्हणजे मूळ, साहित्य म्हणजे त्याच्यामध्ये बदल होऊन नवीन शब्द तयार झालेला असेल तर साधित. दीर्घ, संयुक्त बघितला. आता पुढे बघा, स्वर आधी. स्वर आधी म्हणजे काय माहित आहे का, अनुस्वार. बरोबर, स्वर आधी म्हणजे काय, अनुस्वार आणि विसर्ग. अनुस्वार व विसर्ग यांच्या अगोदर स्वर येतात. काय, अनुस्वार आणि आपण अनुस्वार देताच्या अगोदर त्याच्या अगोदर काय येतील, स्वर येतील. बरोबर, अनुस्वार म्हणजे काय नाही, स्वार होणे. बरोबर, बघा अनुस्वार व विसर्ग यांच्या अगोदर स्वर येतात म्हणून त्यांना काय म्हणायचं, स्वर आधी. आधी, बरोबर का, स्वर आधी. ओके, अनुस्वार विसर्ग यांच्या अगोदर स्वर येतात म्हणून त्यांना काय म्हणायचं, स्वर आधी. मराठी व्याकरणात 2 स्वर आधी आहेत. मराठी व्याकरणात काय आहेत, 2 स्वर आधी आहेत. एक अनुस्वार, बरोबर, जसं आपण अंबर लिहू. बरोबर का, नंतर एकाने एक विसर्ग आहे, आपण लिहितो बघा शेवटला विसर्ग. बरोबर, लिहिताना एखादा शब्द वापरताना आपण वापरतो तसं विसर्ग. कोणकोणते स्वर आधी आहेत, 2 आहेत. एक आहे अनुस्वार आणि दुसरं काय, विसर्ग. ओके, मोरो केशव दामले यांनी अनुस्वार व विसर्गांना स्वर आधी असे म्हटले. कोण म्हटले, नाव महत्वाचं आहे. मो के दामले म्हणजे मोरो केशव दामले. काय म्हटले त्यांनी, अनुस्वार व विसर्गांना काय म्हटलंय, स्वर आधी. तुम्हाला पोलीस भरतीला विचारणार नाहीये की कोण काय म्हटले म्हणून. बरोबर, तुम्हाला पोलीस भरतीला विचारतं स्वर आधी किती आहेत, स्वर किती आहेत, व्यंजन किती आहेत, आधुनिक वर्णमालेमध्ये किती आहेत. बरोबर, पारंपरिक किती आहेत. पण जर तुम्ही MPSCचा अभ्यास करणार असाल किंवा तुम्ही जर एका कंबाईनचा अभ्यास करत आहात आणि तुम्ही जर मेन्सला क्वालिफाय झाले तर तुम्हाला मात्र हे कोण म्हटलं, कशा पद्धतीने तयार झालं याच्याबद्दल तुम्हाला माहिती विचारली जाते. समजलंय का तुम्हाला ही गोष्ट, त्यासाठी लक्षात ठेवा. स्वर आधी हे संस्कृत वर्णमालेत नाहीत. स्वर आधी कुठे नाहीत, संस्कृत वर्णमालेत नाहीत. स्वर आधीचा समावेश कशामध्ये होतो, मृदू वर्णामध्ये, कठोर, मृदू. बरोबर, स्वर आधीच्या पूर्वी येणारे इकार, वेलांटी वगैरे, स्वर आधीच्या पूर्वी येणारे इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहिले जातात. ऱ्हस्वचा अर्थ कळला तुम्हाला आता. ओके, स्वर आधीच्या पूर्वी येणारे इकार व किंवा उकार काय लिहिले जातात, ऱ्हस्व लिहिले जातात. अनुस्वार, आता अनुस्वार मी तुम्हाला आताच म्हणलो, अनुस्वार म्हणजे स्वार होणे, मागून स्वार होणे. बरोबर, बघा अनुस्वार, अनु म्हणजे मागून स्वार झालेला, नंतर येणार आहे तो, अगोदर नाही, स्वराच्या नंतर येणार आहे तो, ते अनुस्वार. बघा, अनु म्हणजे मागून स्वार झालेला, स्वार म्हणजे वर बसलेला. अनुस्वार हा उच्चारावर स्वार होणारा उच्चार आहे, म्हणजे उच्चार करणाऱ्यावर बी तो स्वार होणार आहे. कोण, अनुस्वार म्हणजे एका उच्चारावर स्वार होणारा दुसरा उच्चार, त्यालाच काय म्हणायचं, अनुस्वार. बरोबर, स्पष्ट आणि खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात. घंटा, बरोबर का. नंतर जगामध्ये 7 खंड आहेत. खंड म्हणलं का आपण, बघा ते उच्चार होता येतात तसं की त्याच्यानंतर बघा स्पष्ट आणि खणखणीत उच्चारांना काय म्हणायचं, त्याचा आवाज कसा येणार आहे, स्पष्ट येणार आहे, आणि आवाज कसा येणार आहे, खणखणीत येणार आहे. जसं की एखादा शब्द सांगा बरं तुम्ही, अस्पष्ट, अनुनासिक, अनुनासिक नाका वाटते, ओझरता म्हणजे त्याचा आवाज स्पष्ट नाही आहे, ओझरता आहे पण स्पष्ट नाही आहे, ओझरते. आणि अस्पष्ट उच्चारांना, अस्पष्ट म्हणजे स्पष्ट नाही आहे, अस्पष्ट उच्चारांना काय म्हणायचं, अनुनासिक. समजलं तुम्हाला ही गोष्ट. ओके, पुढे बघा, विसर्ग, विसर्गयुक्त शब्द तत्सम असतात. तत्सम हे शब्द असतात, जसे तत्सम बघा, तत्सम म्हणजे काय माहित आहे का, तत्सम म्हणजे याचा अर्थ होतोय
संस्कृत भाषेतून मराठीमध्ये जशाच तसं आलेले, त्याला काय म्हणायचं? तत्सम. कसं? कुठून? संस्कृत भाषेमधून मराठीमध्ये जशाच तसे आलेले त्याला म्हणायचं तत्सम. जर संस्कृत भाषेमधून मराठीत येताना त्याच्यामध्ये बदल झालाय तर ते शब्द असतील तद्भव. काय असतील ते? तद्भव. दुसरे शब्द अजून एक असतात देशी, जे आपण वापरतो गावामध्ये वगैरे वापरतो का नाही आपण, तर ते शब्द आहे का नाही, त्याला काय म्हणायचं? देशी. समजला आता? ओके, आपण पुढे बघणारच याच्याबद्दल. विसर्गयुक्त शब्द काय असतात मग? तत्सम असतात. दुःख, बरोबर, तर अशा प्रकारचा तयार होऊन राहतो. विसर्ग म्हणजे श्वास सोडणे. विसर्ग म्हणजे काय? श्वास सोडणे. विसर्गाचा उच्चार ह. विसर्गाचा उच्चार आहे का नाही? ह असं बघा, ह बोलताना आपण बोलतो बघा, विसर्गाचा उच्चार कसा होतोय? ह या वर्णाला का नाही झटका दिल्यासारखा होतं. समजलं? कशाला वर्णा झटका दिल्यासारखा? ह या वर्णाला. विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला झटका देऊन होतो. हे महत्वाचं आहे. उच्चवास सोडून केलेल्या उच्चारासारखा आहे. विसर्गापुढे नेहमी कठोर व्यंजन असतं. कठोर व्यंजन तुम्हाला माहित आहे, पहिले क, बरोबर, हे कठोर व्यंजन असतं. क, ख, ओके, क, ग वगैरे. उच्चवास विसर्गापुढे नेहमी काय असतात? कठोर व्यंजने असतात. पुढे बघा, विसर्गाच्या पूर्वी येणारे काय? विसर्गाच्या पूर्वी येणारे इकार किंवा उकार हे ऱ्हस्व लिहिले जातात. कोणत्या भाषा कशामध्ये लिहिले जातात? ऱ्हस्व मध्ये. बरोबर, कशामध्ये लिहिले जातात? ऱ्हस्व मध्ये. पुढे बघा, व्यंजन. आपण आतापर्यंत काय बघितलं? स्वर बघितलं. स्वर तुम्हाला कळाले किती आहेत एकूण? स्वर आहेत एकूण 14 म्हटलं होतं आपण, बरोबर. स्वर आधी किती येतात? 2 येतात, बरोबर.